सर्वप्रथम सर्व परभणीकरांच्या वतीने खासदार साहेबांचं आपल्या शिवसेनेमध्ये, तसे तर साहेब शिवसेनेमध्येच आहेत पहिलेपासून, परंतु शिंदे साहेबांसोबत आल्यामुळे त्यांचा अगोदर सर्वांच्या वतीने स्वागत आणि अभिनंदन. आणि खऱ्या अर्थानं आज शिवसैनिकाला न्याय मिळण्याची अपेक्षा आमची वाढलेली आहे. आपण सांगत आहात की शेकडो शिवसैनिक नाही, शेकडो नाही, हजारो लाखो शिवसैनिक आज खासदार साहेबांच्या सोबत आहेत. त्यामागचं कारण आहे की बाळासाहेबांचे जे विचार आहेत, ज्या विचारांमुळे शिंदे साहेबांनी वेगळं डिसिजन घेतलं, वेगळा निर्णय घेतला, तेच विचार आपले परभणीचे खासदार सन्माननीय जाधव साहेब यांच्या विचारात डोक्यात नाही तर रक्ताच्या थेंबात त्यांच्या सर्व बाळासाहेबांचे विचार आहेत, छत्रपती शिवरायांचे विचार आहेत, बाबासाहेबांचे विचार आहेत. ते विचार आहेत ते कधीही त्यांनी सोडलेले नाही. परंतु आतापर्यंत परभणीमध्ये पाहिलं असेल आपल्याला सर्व शिवसैनिक शिंदे साहेबांसोबत होते, परंतु निवडून आलेले प्रतिनिधी आपल्याला आतापर्यंत दिसले नव्हते. परंतु आज खासदार साहेब आले, त्यांचा पायगुण म्हणता येईल, त्यांच्या पायगुणाने परभणीच्या विधान परिषदेत सुद्धा शिवसेनेचा आमदार या ठिकाणी आज शिंदे साहेबांच्या सोबत आहे. आपल्याला सांगायला आनंद होतो की आपल्या परभणीचा विकास आपण वेळोवेळी आपण प्रश्न विचारत असता आपल्या माध्यमातून प्रत्येकजण विचारतो की परभणीचा विकास हा रखडलेला वाटतो, परंतु रखडलेला आहे किंवा नाही त्यावर बोलण्यापेक्षा यापुढे नक्कीच परभणीचा विकास होईल. शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आपल्या खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या परभणीची विधान परिषद आमदार शहीद खान यांच्या माध्यमातून परभणीचा नक्की विकास होईल. आणि आज या ठिकाणी हिंगोलीवरून आमचे मित्र सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. रामभाऊ कदम यांनी सुद्धा म्हणजे विशेष परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्याच्या वतीने आपल्या परभणीचे खासदार माननीय संजय उर्फ बंडू जाधव साहेब यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलंय आणि मोठ्या मनाने आम्ही सर्वांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यानंतर सर्व मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकासासाठी सुद्धा खासदार साहेब गेलेले आहेत. असं खासदार साहेबांचं म्हणणं जरी असलं तरी आज आम्ही पाहतोय की त्यांच्यावर विश्वास ठेवणारे फार मोठे लोक आज त्यांना जुळत आहेत आणि इथून पुढे विकासाचा दृष्टिकोन त्या हिशोबानं खासदार साहेब काम करतील असं वाटतंय का तुम्हाला? मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणतील असं वाटतंय? आपल्या खासदार भरून काढण्यासाठी खासदार साहेबांच्या बाबतीमध्ये मला आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण आपण त्यांना पाहिलं असेल खूप वर्षापासून. मला वाटतं तिसरी टर्म आहे त्यांची खासदारकीची, 2 वेळा आमदारकी होती. कारण कसं एखादा व्यक्ती त्या एखाद्या जिल्ह्याचा विकास करत असेल, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत असेल तर त्या व्यक्तीला मतदान मिळतं आणि भरभरून लोक त्यांना निवडून देतात. 1 वेळा 2 वेळा आपल्याला माहिती आहे, 1 वेळा आमदार झाला दुसरी वेळेस निवडून येणं म्हणजे शक्य नसतं. परंतु एवढे वेळेस आमदार खासदार होणं म्हणजे एक विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं असेल हे विकासाच्यामुळेच शक्य आहे. आणि आणखीन विकास या परभणीचा व्हावा म्हणून खासदार साहेबांनी हे डिसिजन घेतलं. आम्ही त्यांचं खूप मोठ्या मनाने स्वागत केलंय. राज्यमंत्रीपदी सुद्धा वरती लागण्याची शक्यता आहे काय? आम्ही तर आमचे परभणीहून आमचे मित्र आपले रामभाऊ कदम युवासेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक या ठिकाणी आले त्यासाठी की आम्ही सर्वजण ईश्वरचरणी प्रार्थना करायलो की खासदार साहेब आपण पाहिलं असेल दरवर्षी वारीला पायी जातात आणि माळकरी आहेत, वारकरी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व वारकरी सुद्धा आम्हाला म्हणतात की आम्ही पांडुरंगाच्या चरणी यावेळी साकडं घातले की आपल्या परभणीला शिवसेनेला मंत्रिपद मिळावं अशी आम्ही देवाला प्रार्थना केलेली आहे आणि मिळेल नक्कीच अशी आम्हाला खात्री आहे. काम करणार बॉससोबत आम्ही 100% काम मिळून करणार. आम्ही यापूर्वी त्यांच्यासोबत काम केलंय. खासदार साहेबांचं काम एकदम चांगलं आहे. परभणीच्या लोकांना ते वेगळं सांगायची गरज नाही आणि मला वाटतं मला आपल्याला काही जास्त